नमस्कार, केसरी डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण 38 साईजचा अस्तरचा 4 टक्स ब्लाउज कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला अस्तर मोजून घ्यायचं आहे। तर या साइडने मी अस्तर मोजलेलं आहे। तर हे 29 आहे आणि आता इकडची साइड मोजून घ्यायची अस्तरची। तर ही साइड आपली 33.5 आहे। तर 33.5 आहे या साइडने आपल्याला डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे। म्हणजे जी जास्त साइड भरेल का त्या साइडने असं डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे। घडी व्यवस्थित करायची आहे, खालीवर होऊ द्यायचं नाहीये पदर आपल्याला। आणि समोरचं जे कमी जास्त दिसत आहे ते नंतर आपल्याला ब्लाउजची उंची मोजताना कट करायचे व्यवस्थित। तर आता इथे अगोदर ब्लाउजचं आपण चेस्ट मोजून घेणार आहोत मुंड्यापासून बघा। तर इथे 19 इंच आहे। तर मागून पुढून 19 + 19 38। तर आता 19 आहे। तर इथे 19 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा 2, 2.5, 3 इंच आपल्या आकारानुसार घ्यायचं असतं। तर मी इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेत आहे। 19 चेस्ट भरली आहे। तर मी इथे 21.5 वरती टिक मार्क करून घेत आहे बघा। 21.5 आणि समोर सुद्धा एक करून घ्यायची। 3 जागेवर टिक मार्क करून घेतलेली आहे। म्हणजे आपण जेव्हा कट करणार आहोत अस्तर तर कमी जास्त होणार नाही, व्यवस्थित येईल सरळ। तर हे सरळ रेषा ओढून घ्यायचे 3 पॉइंट। शिलाई मार्जिन मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे, कारण 4 टक्स ब्लाउज आहे। तर आपण समोरच्या साइडने जेव्हा मुंड्यापाशी एक टक्स देतो तर तेव्हा थोडंसं आपल्याला शिलाई मार्जिन कमी पडू शकतं नंतर बाही फिटिंग करताना, म्हणून थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे 2.5 इंच। आता परत एकदा घडी केलेली आहे मी डबल फोल्ड। जी साइड जास्त आहे त्याच लांब साइडनेच ही डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे। आणि आता हे एकदा सरळ कट करून घेते मी, कमी जास्त आहे तर। आता हे सरळ कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथून ब्लाउजची उंची मोजायची आहे। तर हे अगोदर व्यवस्थित करून घेतले अस्तर आणि आता उंची मोजायची आहे। तर उंची मोजताना नेहमी बॅक साइडने मोजायची असते, शोल्डर पासून खाली व्यवस्थित टाईट पकडायचे ब्लाउज। तर इथे उंची 13.5 इंच आहे। तर 13.5 मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी, म्हणजे तयार उंची आपली 13.5 होते। तर मी इथे 14.5 घेत आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। दोन्ही साइडने टिक मार्क करून घेतलेली आहे बघा 14.5 वरती। आणि आता हे टिक मार्कपासून आपल्याला हे फोल्ड करायचं आहे अस्तर। बरोबर असं दोन्ही साइडने फोल्ड केले आणि आता अशी घडी टाकून घेतली इकडच्या साइडने। तर आता इथे आपल्याला अस्तर कमी पडलेलं आहे खालच्या साइडने, दोन्ही साइड आपल्या बरोबर आल्यात तुम्ही बघू शकता, परंतु आपल्याला इथे थोडंसं जास्त पाहिजे होतं अस्तर खालच्या साइडने। तर ही घडी मी अगोदर व्यवस्थित करून घेत आहे आणि कमी पडलेल्या अस्तरचं काय करायचं आहे तर हे तुम्हाला समोर सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्ष देऊन। तर इथे एकदा चेक करून घ्यायचे बरोबर आहे का 14.5। तर हे बरोबर आहे। तर आता आपल्याला इथे काय करायचं असतं बघा, हा वरचा पार्ट आपला बॅक साइडचा आहे हा, तर आणि हा खालचा फ्रंट साइडचा आहे। तर इथे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं खालच्या कपड्यावरती, परंतु आता हे इथे अस्तर कमी आहे, उंची अस्तरची कमी पडल्यामुळे हे आपल्याला नंतर वाढवून घ्यायचं आहे। हे सध्या फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, 1/2 इंच कमी आहे खालची साइड। तर आता ही घडी अशी करून घ्यायची आहे इकडच्या साइडने। आता बंद बाजू मी माझ्या साइडने घेतलेली आहे आणि ही वरची जी साइड आहे ती फ्रंट साइडचं अस्तर आहे आपलं, जे आपल्याला कमी पडलेलं आहे 1/2 इंच, कारण आपल्याला फ्रंट साइडसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं, हे आपण नंतर वाढवणार आहोत। तर आता इथे अगोदर मी गळा घेणार आहे 2 इंच, कारण इथे शोल्डर थोडंसं मोठं आहे, तर गळा 2 इंच घ्यायचा आहे। तर शोल्डर इथे बघू शकता तुम्ही 2.25 इंच शोल्डर आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे 3 आणि 3.5। तर अर्धा इंच आपला शोल्डर बाई जोडण्यामध्ये जातं आणि थोडंसं खाली बाईमध्ये दुमटण्यामध्ये जातं। तर 1/2 इंच एक्स्ट्रा शोल्डर घेतलं आहे आणि गळा 2 इंच घेतलेला आहे। तर एकूण शोल्डर तुम्ही इथे बघू शकता किती घेतले मी। आणि आता इथे शोल्डर पासून खाली मुंडा घ्यायचा आहे 5 इंच वरती, 5 इंच वरती मुंडा घेतलाय आणि ही सरळ रेषा समोर ओढायची आहे।
आता ही सरळ रेषा ओढून घेतली आहे. इथे थोडीशी आतल्या साईडला एक तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी. आता हे सरळ रेषा ओढून झालेली आहे आणि इथे 1 इंच वरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि 1.5 इंच वरती एक 2 पॉईंट देऊन घेतले, 1 इंच आणि 1.5 इंच. आणि आता इथून बाहीची गोलाई द्यायची आहे. तर ही समोरील गोलाई झाली आणि ही पाठीमागच्या बाहीची गोलाई. समोरील बाहीची गोलाई थोडीशी आतल्या रेषेला लागून गेलेली आहे बघा. आता इथे समोरचा गळा मोजायचा आहे. तर समोरचा गळा मोजण्यासाठी ही काच बटन पट्टी आपल्याला मोजायची असते. तर ही आपली 8 इंच आहे, त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आपल्याला. तर इथे आता पाव इंच कपडा कमी आहे, हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. पाव इंच लक्षात ठेवून इथे आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. तर हे इथे बघा खाली 10 पर्यंत कपडा गृहीत धरलाय मी, म्हणजेच 8 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेऊन. आणि आता इथे गळ्याची रुंदी दिलेली आहे 2 इंच आणि हा गळा सरळ जोडून घ्यायचा आहे वरती. गळ्याला इथे गोलाकार देऊन घेत आहे. आता हे अस्तर बरोबर व्यवस्थित करून घेतले. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी मोजायची आहे. तर क्रॉस पट्टी मोजताना सुद्धा आपलं पाव इंच, इथे 3.25 इंच क्रॉस पट्टी आहे. तर इथे पाव इंच आपलं लक्षात ठेवायचं आहे खाली. पाव इंच कपडा गृहीत धरूनच आपल्याला क्रॉस पट्टीची टिक मार्क करायची आहे. 3.25 आहे तर इथे 4.25 वरती टिक मार्क केलेली आहे मी. आणि इथे 2.5 आहे तर आता 3 घ्यावं लागणार आहे. तर खाली बघा पाव इंच खाली सोडलेला आहे बघा, नीट लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही. पाव इंच कपडा आपला नाही आहे, परंतु आपण तो लक्षात ठेवूनच रेषा ओढायची आहे तिथे. आणि आता हे थोडीशी क्रॉसपट्टी वरच्या साईडने घ्यायची आहे क्रॉसमध्ये. तर आता इथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर टक्स पॉईंट देण्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे अगोदर आणि सेंटरपासून सरळ टेप पकडायचा आहे खाली, एकदम सरळ येऊ द्यायचं आहे. आणि इथून क्रॉसपट्टीपासून वरती मी टक्स पॉईंट देणार आहे इथे 10 इंच वरती. 10 इंच वरती टक्स पॉईंट दिला आहे आणि ह्या टक्स पॉईंटपासून सरळ टेप पकडायचा आहे आणि 2.5 इंच वरती पॉईंट द्यायचा आहे. 2.5 वरती आहे हा, 2 इंच वरती इकडच्या साईडचा आणि इथून अलीकडचा सुद्धा 2 इंच वरती. आणि आता हे पॉईंट व्यवस्थित आपले चारी बाजूने आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. आणि हे 4 डॉट आपले असे गोल साईजमध्ये आले म्हणजे हे बरोबर आले असं समजायचं. तर हे आपले व्यवस्थित आलेले आहेत आणि रेषा ओढून घेत आहे मी. तर आता ही कटिंग आपली पूर्ण रेडी आहे. तर आता ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर गळा कट करायचा असतो नेहमी. आता हा मुंड्याचा वरचा आकार कट करून घ्यायचा, खालचा आकार नंतर कट करायचा असतो, अगोदर कधीच कट करायचा नाही. आणि आता हे शोल्डर. आता इथे मुंड्याचा समोरील आकार कट करून घ्यायचा आहे. आता इथे क्रॉस पट्टी कट करायची आहे आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. टक्स पॉईंट आपले लक्षात येतात नाही लगेच आपल्याला शिवते वेळेस. आणि ही इकडची बंद बाजूसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता इथे बॅक साईडचा गळा आपल्याला वाढवायचा आहे. तर इथे ही बॅक साईडची पट्टी मोजायची. तर ही 5.25 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 5.25 आहे तर इथे 5.25 इंच घ्यायचा आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा. गळ्याची रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे आणि गळा सरळ वरच्या साईडने जोडून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार द्यायचा आहे इथे. आता हा गळा कट करून घ्यायचा आहे. आता बॅक साईडसुद्धा कट करून झालेली आहे. आता हे अस्तर घेतले, डबल फोल्ड आहे हे, याला परत एकदा फोल्ड करायचं आहे. इथे आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. दोन्ही बाह्या आपल्या एकदाच कट करून होतात. 4 फोल्ड अस्तर आहे हे. बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोरून आहे. तर इथे आता अगोदर बाहीची उंची मोजायची आहे. तर इथे बाहीची उंची 6 इंच आहे, तर त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 6.25 इंच घ्यायचं आहे.
अर्धा इंच वरच्या साईडने बाही जोडण्यामध्ये जातं आणि थोडंसं खाली जे राहतं तर ते आपलं आपण दाब शिलाई टाकतो बाहीला खालच्या साईडने, तर त्यामध्ये जातं आणि रेडी बाही आपली 6 इंच होईल. सरळ रेषा ओढून घेतली आहे. आता मुंडा मोजायचा आहे ब्लाऊजचा. तर मुंडा इथे 7.5 इंच आहे. तर बंद बाजूकडून समोर 7.5 इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे, 7.5, आणि वरच्या साईडने खाली 2.5 इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे, हे 2.5. आणि आता इथे गोलाई देऊन घ्यायची आहे बाहीची. ही गोलाई समोर 2.5 पॉईंट दिला आहे आपण, तिथे मिळवायची आहे. लगेच समोरील बाहीसाठी सुद्धा गोलाई द्यायची आहे खालून. या दोन्हीमध्ये आपल्याला पाव इंचचा गॅप ठेवायचा असतो, दोन्ही बाहीच्या मागच्या आणि पुढच्या बाहीच्या अंतरामध्ये. आता इथे ही बाहीची गोलाई फिटिंग आणि हे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. आता बाही कट करून घ्यायची आहे. सेंटरला एक कट द्यायचा आहे म्हणजे बाही जोडताना सेंटर लक्षात येतं. आता हा समोरील बाहीचा आकार सुद्धा कट करायचा आहे. तर आता इथे बाही कटिंग झालेली आहे. तर आपली जी हाईट कमी पडलेली होती ब्लाऊजची समोरील पार्टसाठी, तर ती आता आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे. तर हे अस्तर घेतलं आहे मी आणि जे आपलं पाव इंच कमी पडलं होतं ते इथे पाव इंचवरती एक टिक मार्क करून घेत आहे मी बघा, म्हणजे अर्धा इंचपेक्षा थोडंसं जास्त हे पाव इंच इथे दोन्ही साईडने टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि आता ही क्रॉसपट्टी आपली ती ब्लाऊजमध्ये निघलेली ही आता इथून पाव इंचच्या वरती ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे पाव इंच कमी पडलं होतं अंतर, तर ते आता ह्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ब्लाऊजची उंची बरोबर होईल. आता हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे इथे आणि आता कट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण आपल्याला अस्तर कमी पडतं, ब्लाऊजची उंची कमी पडत असते कट करताना, तेव्हा अशा प्रकारे ब्लाऊजची उंची नंतर क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घ्यायची आहे. फक्त ब्लाऊज कट करताना किती कमी पडत आहे हे लक्षात ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची. तर आता इथे सर्व कटिंग करून झालेली आहे. आता हा ब्लाऊज पीस घेतला आहे आणि ब्लाऊज पीसवरती सुद्धा अस्तर ठेवलेलं आहे सर्व आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. सर्व पार्ट ठेवून घेतलेत व्यवस्थित. एक्स्ट्रा शिलाई मार्जिन भरपूर सोडायचं आहे. नंतर आपण शिलाई मारल्यावर हे अस्तर बरोबर फिनिशिंगमध्ये कट करून घेतो. तर इथे आता कट करून झालेलं आहे सर्व अस्तर. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. थँक्यू.